गेल्या सोमवारी संध्याकाळी अजितदादा पवार यांचा फोन आला की संग्राम आपल्याला शिर्डीमध्ये शिबिर घ्यायची व्यवस्था संपूर्ण होऊ शकते का. आम्ही 2 तास शिर्डीतला सगळा आढावा दादांना दिला आणि सांगितलं शिबिर घेऊ दादा. दादा म्हटलं ठीक आहे, तुमच्या भरोशावर आपण ते शिर्डीत शिबिर घेऊन यशस्वी करू. गेल्या 4 दिवसामध्ये संपूर्ण नियोजन त्या संयोजन समितीमध्ये मी होतो. गेल्या 4 दिवसामध्ये संपूर्ण नियोजन आम्ही हे उभं केलं. या शिबिरासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रांताध्यक्ष सुनील तटकरे, राज्याचे कार्याध्यक्ष देशाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल साहेब आणि निमंत्रित 600 लोक या शिबिरामध्ये सहभागी झाले आहेत, ज्याच्यामध्ये जिल्हाध्यक्ष, शहर जिल्हाध्यक्ष आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष असे 600 पदाधिकारी राज्यभरातनं आणि लोकप्रतिनिधी सहभागी झाले आहेत. शिबिर हे 2 दिवसीय आहे. शिबिरामागचं जे प्रमुख उद्दिष्ट आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, आगामी 1 वर्षातील पक्ष संघटनेचा विस्तार आणि सदस्य नोंदणी मोहीम आम्ही राज्यभर सुरू करत आहोत. अजितदादांचा प्रथम सदस्य नोंदणीचा अर्ज भरून या सदस्य नोंदणीचा प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही आज शुभारंभ करत आहोत. खरं तर ज्या पद्धतीने अधिवेशन सुरू झाले, आज पहिलं सत्र पण आटोपलेलं आहे, मात्र खरं चॅलेंज जे आहे, आता बघा तुमचं नियोजनाबद्दल सगळं लोकप्रतिनिधी, मंत्री आले, पदाधिकारी आले, मात्र आता या सोबतच साईबाबाचं दर्शन घेण्याची सुद्धा म्हणजे प्रत्येक पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधी मंत्री दर्शन घेण्यासाठी जात आहे, ते देखील एक चॅलेंजिंग आहे तुमच्या. हो आहे ना. असं आहे, मी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचा 2.5 वर्ष प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी नंतर युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करायची मला संधी दिली. संबंध राज्यामध्ये मी 3.5 लाख किलोमीटर प्रवास केला. राज्यामध्ये शेकडो आंदोलने, उपोषणे, मोर्चे, मेळावे, शिबिर, संघटना बांधणीचे कार्यक्रम केले. त्याच्यामुळे राज्यभरात माझा परिचय झाला. आता ते संपूर्ण राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, लोकप्रतिनिधींना माहिती की शिर्डीत जायचं म्हणजे आपल्याला संग्रामला फोन दर्शनासाठी करायचं. त्यामुळे शिबिरासोबतच काल जे सगळे मान्यवर आले होते, कालपासून त्यांची दर्शनाची सोय आम्ही करत आहोत. आज सकाळी देखील 7:30लाच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुनेत्राताई पवार यांचं देखील दर्शन झालं आणि काही मान्यवर आज संध्याकाळी ज्यावेळेस हे सत्र संपेल त्यावेळी दर्शन घेणार. राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष यांचं मार्गदर्शन आजच्या सत्रात लाभणार आहे की उद्याच्या सत्रात? नाही, प्रास्ताविक सुनील तटकरे साहेबांनी आज केलं. उद्या जे समारोपाचं जे सेशन आहे, त्या समारोपाच्या सेशनमध्ये तटकरे साहेब बोलतील, त्यानंतर खासदार प्रफुल्ल पटेल साहेब बोलतील आणि समारोपाचं जे शेवटचं भाषण आहे ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचं. कितनी सभासद टार्गेट आपल्याला त्याच्या संदर्भात अजून काही नियोजन मला प्रदेशकडनं आलेलं नाहीये. त्याचं उत्तर तुम्हाला तटकरे साहेब देऊ शकतात. ज्येष्ठ नेते भुजबळ साहेब नाराज होते, ती शिबिरामध्ये सहभागी झालेले आहे आणि दुसरीकडे अजून मंत्री धनंजय मुंडे साहेब शिबिरामध्ये आलेले नाहीये, त्याच्याकडे कसं बघताय? शिबिरामध्ये भुजबळ साहेब शिबिराला येतील याची पूर्ण खात्री आम्हाला होती. भुजबळ साहेब पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, पक्षाचे संस्थापक ते सदस्य आहेत, पदाधिकारी आहेत, प्रांताध्यक्ष देखील राहिलेले आहेत. भुजबळ साहेब समारोप शिबिराला येतील याची पूर्ण खात्री होती. धनंजय मुंडे साहेब देखील 1 तासाभरामध्ये शिर्डीत पोहोचले.